नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा वर्धापन दिन 16 ऑगस्ट 2026ला होत आहे आणि त्यानिमित्तानंच आज आपण देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्याशी आज दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी चर्चा करत आहोत. आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत. धन्यवाद. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला 16 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. काय सांगाल आपण? वाटते ज्यावेळेला 16 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर खंडपीठाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचं ज्यावेळेला उद्घाटन झाली त्यावेळेला बरीच टीका झाली होती. आपणही वाचलं असेल पेपरमध्ये वगैरे, काही विद्वान लोकांनी बरंच काही लिहिलं होतं. परंतु आज वर्षभराच्या काळानंतर मला वाटतं सर्वांच्याच लक्षात आलं असेल आणि खास करून जे टीका करतो त्यांच्या लक्षात आलं असेल की या देशातील जो सामान्य नागरिक आहे, तो शेवटचा नागरिक आहे, ज्याच्याकरता ही न्यायसंस्था कार्यरत आहे, त्या 6 जिल्ह्यातील जे नागरिक होते, जे न्यायापासून वंचित राहत होते, आर्थिक किंवा भौगोलिक कारणामुळे ज्यांना न्यायापासून दूर राहावं लागत होतं, न्याय त्यांच्या दारात पोहोचला. मला आताच कोल्हापूरचे वकील त्यांनी सांगितले की जवळपास 15,000 खटले या वर्षभरात कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आले आणि त्यातलं जवळपास 90% खटल्यात आणि म्हणून शाहू महाराजांच्या भूमीमध्ये, शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूर खंडपीठाच्या उभारणीमध्ये मला जे योगदान देता आलं त्याच्या तो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की काहीतरी आपण आपल्या आयुष्यात चांगलं करावं, ते करण्याचं जी मला संधी मिळाली याचाही मला मनापासून आनंद आहे. आज सर्किट बेंच झालं, खंडपीठ होणार अशी एक आशा कोल्हापूरकरांना लागून राहिलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेला सर्किट बेंच झालं कारण की खंडपीठ करण्याकरता एक टेक्निकल जे प्रोसिजर असतं त्याला वेळ लागत असतो आणि तातडीने तिथे न्यायदानाची काम चालू व्हावं या उद्देशाने मागच्या वर्षी तिथे एक सर्किट बेंच उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या सर्किट बेंचला खंडपीठामध्ये त्याचं पूर्ण वेळ रूपांतर होण्यात यावं याकरता महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालय यांनी ऑलरेडी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि माझ्या मते इट्स ओनली अ मॅटर ऑफ टाईम वेन इट फ्रुटिफाईज. कोल्हापूरचं जे खंडपीठ आहे ते माझ्या मतात कोणाहीची काढून घेण्याची हिंमत राहणार नाही. न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखीन वाढावा याच्यासाठी न्यायपालिकेने आणखीन काय करावं असं आता तुम्हाला वाटतं? न्यायपालिकेवरती तो विश्वास आहेच. आज आपण बघतो आहोत की ज्या तिन्ही संस्था आहेत आपल्याकडे, डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स, मग ती एक्झिक्युटिव्ह असो, डेमोक्रेसी असो किंवा ज्युडिशरी असो, आज माणूस ज्युडिशरीकडे एक शेवटच्या आशेने पाहतो. जिथे कुठे त्याला न्याय मिळाला नाही तर निश्चितच न्यायालयामधून त्याला न्याय मिळेल अशी आशा असते. आणि काही लिमिटेशन्स आहेत कारण की जज टू पॉप्युलेशन रेशो आपल्या देशात आहे तो फार कमी आहे, त्याच्यामुळे खटले प्रलंबित राहतात. परंतु जर न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला तर निश्चितच या देशाच्या नागरिकाची न्यायसंस्थेवरील विश्वास अजून दृढ होईल. लोकसभेचे, राज्यसभेचे कामकाज जसं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं तसं आपल्या काही बेंचला होतं, मात्र काही ठिकाणी होत नाही. ते कायमस्वरूपी जर लाईव्ह स्ट्रीमिंग झालं तर तो अधिक पारदर्शक ठरेल असं वाटतं का? मला तरी व्यक्तिगतरित्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आणि पारदर्शकतेचं काही म्हणजे संबंध आहे असं वाटत नाही. उलट त्याचा गैरवापर जास्त होतो कारण की लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये एक व्हिडिओ क्लिप्स आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट एखादं दुसरं वाक्य काढून त्याचं टूलिंग केलं जातं आणि जे न्यायालयात कामकाज चालतं ते ओपन चालतं असं नाही की जजेस चेंबरमध्ये राहून बसून किंवा वकील लोक त्यांच्यासमोर एकांतात काही चर्चा करून निर्णय घेतात. सर्व पक्षकारांसमोर एव्हरीबडी इज फ्री टू कम टू द कोर्ट. बरोबर. आणि मला माझा या खरं म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंगवरती खूप काही असा विश्वास नाही आहे. सध्या ग्राहक न्यायालय, सहकार न्यायालय, ट्रिब्युनल वगैरे
या पद्धतीचे जे न्यायालये आहेत त्याच्या कामकाजामध्ये थोडी दिरंगाई होते असं ग्राहकांचं मत वगैरे आहे. त्या संदर्भात त्यांना आणखीन अपडेट करण्यासाठी काय करावं लागेल? प्रश्न आहे की ह्या ज्या ट्रिब्युनल्सच्या अपॉइंटमेंट होतात त्या शासनाकडून केल्या जातात आणि बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे की शासनाकडून वेळेवरती अपॉइंटमेंटचं जे प्रोसिजर आहे ते सुरू केलं जात नाही. त्यामुळे अपॉइंटमेंटमुळे दिरंगाई होते. दिरंगाई झाली की जागा खाली राहतात आणि जागा खाली आल्या की न्यायदानात विलंब होतात. तर शासनाने लवकरात लवकर या जागा भरल्या पाहिजेत. काल परवा सुप्रीम कोर्टाने NCLTच्याबद्दल, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलबद्दल ओपन कोर्टात म्हटलेलं आहे की वॅकन्सीज असल्यामुळे कितीतरी खटले प्रलंबित आहेत. राजस्थान बिकानेरमध्ये व्हर्च्युअल कोर्ट सुरू झालेला आहे. अशा पद्धतीचं काय भविष्यात करावं लागेल असं काय वाटतं का? टेक्नॉलॉजीचा खरोखर चांगला उपयोग आहेच आणि जसं कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर 24 तासामध्ये सुप्रीम कोर्ट व्हर्च्युअल झालं होतं आणि त्यामुळे या देशातील कानाकोपऱ्यातील नागरिकांना, मग तो केरळामधील, वायनाडमधील असो किंवा नॉर्थ ईस्टमधला असो, एक अप्रोच टू द कोर्ट ॲक्सेसिव्ह फार सोपा झाला होता. जे होणं अपेक्षित आहे तसं न्याय हा कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात पक्षकाराला मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं जे जे करता येईल ते करावं अशी या मताचा मी आहे. वकील संरक्षण कायदा आणि न्यायव्यवस्थेवर होणारे हल्ले या संदर्भात एक बरेच दिवस चर्चा होते. त्या संदर्भात काय सांगाल? कायदा झालाच पाहिजे कारण की वकील दे आर बेसिकली ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आणि ते कोर्टाला न्यायदानात कार्य करत असतात आणि जजेस असे असतात की जजेस स्वतःला डिफेंड करू शकत नाहीत आणि म्हणून एक्सपेक्टेड असतं की ज्या वेळेला वकिलांवर, न्यायमूर्तींवरती वगैरे टीका होते त्यावेळेला त्यांना डिफेंड करणारे वकीलच असतात. त्यामुळे मी स्वतः या मताचा आहे की वकिलांच्या संरक्षणाचा कायदा झाला पाहिजे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचमध्ये वकिलांच्यावर हल्ला झालेला त्याचा सुमोटो कॉग्निझन्स घेतला झाला. असं प्रत्येक ठिकाणी घ्यावं असं वाटतं का आपल्याला? बिलकुल घ्यायला पाहिजे. एकंदरीत कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. आता IPSच्या ठिकाणी BNSS वगैरे आलेला आहे. त्याचा काय फायदा आपल्याला आता दिसतो का? पण ते कायदे येऊन जास्त वेळ झालेला नाही, त्याच्यामुळे त्याचा काय परिणाम झाला याला काही वेळच उत्तर देऊ शकेल. जेन झीबद्दल आपल्याला काय वाटतं? भविष्याची पिढी, भविष्य आपण म्हणतो, देशाचं भवितव्य हे नवीन पिढीतच असतं कारण की पिढ्या बदलत जातात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला बाबासाहेबांनी घटना तयार केली त्यावेळेला त्यांनी घटना तयार करत असताना अमेंडिंग पॉवरचे ठेवले. ते म्हणाले की वी कांट फोरसी ॲज टू व्हॉट विल बी द प्रॉब्लेम्स इन द फ्युचर आणि म्हणून नवीन पिढीला त्यांचे त्यावेळचे काय प्रॉब्लेम्स असतात त्या दृष्टीने घटनेमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार असला पाहिजे. सध्या आपण बघतोच आहोत की आज पूर्ण देशातील युवक रस्त्यावरती आलेला आहे आणि अशा प्रश्नांना गांभीर्याने लक्ष देऊन त्याचं सोल्युशन काढणं अपेक्षित असतं. साधारण निवडणुका ज्या होत आहेत त्या संदर्भात वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत. काही विषय पॉलिटिकल जरी असले तरी निवडणुका पारदर्शी होतात असं आपल्याला वाटतं का, किंवा होण्यासाठी आणखीन काय बदल करावा लागेल? निवडणुका जर पारदर्शी होतातच कारण की सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंगबद्दल टीका केली जाते, परंतु इलेक्ट्रॉनिक व्होटिंगचा इश्यू हा इट हॅज अंडरगॉन द स्क्रुटिनी बाय द सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सगळे एक्झामिन करून पूर्ण त्यांनी सिस्टम एक्झामिन केली, पूर्ण प्रोसिजर एक्झामिन केलं आणि त्यांनी होल्ड केलं की त्याच्यामध्ये काही मॅनिप्युलेशन होऊ शकेल अशी शक्यता नाही आहे. एक विचार असाही आहे की ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते राजकारणामध्ये यशस्वी होतात आणि म्हणून इलेक्शनचं जे फंडिंग आहे ते पॉलिटिकल पार्टीजला ते स्टेटकडून व्हावं जेणेकरून पैशाच्या बळावरती लोक निवडणूक जिंकू शकणार नाहीत. याबद्दल सांगोपांग चर्चा करून विचार होणं आवश्यक आहे. भारतीय न्यायव्यवस्थेसमोर मोठी कोणती आव्हानं आहेत असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात मोठं आव्हान पेंडन्सीचं आहे. आज आपण बघतो की बऱ्याचदा
खटला आजोबांनी दाखल केला तर आणि डिग्री जरी मिळाली तरी नातवाला सुद्धा त्या डिग्रीचा फायदा मिळू शकत नाही. तर याला सोल्युशन म्हणजे एकतर जजेसची संख्या वाढली पाहिजे, कारण की जे जजेस सध्या कार्यरत आहेत ते आपल्या परीने पूर्णपणे आपल्या कामात झोकून देत असतात आणि त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं ते निश्चितच चांगलं काम करतात. AI नवीन आलेले कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर न्यायपालिकेत कशा पद्धतीनं होऊ शकतो? आता सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचा वापर केलेला आहे. एकतर केसेसचं क्लासिफिकेशन आणि कॅटेगरायझेशन करता, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जर केसेस क्लासिफाय झाल्या आणि त्यासोबत डिसाईड केलं आहे तर न्यायालयीन वेळ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम करू शकतो. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की माझ्याकडे इलेक्ट्रिसिटीचे जवळपास 200-300 मॅटर्स लागले होते आणि आम्ही त्यात फक्त केलं की या सगळ्या मॅटर्समध्ये काय कॉमन इश्यू आहे तो डिसाईड केला. त्यानंतर त्याच्यात सब कॅटेगरायझेशन केलं. म्हणजे ज्या केसेस वर्षानुवर्षे पेंडिंग होत्या आणि कोणी हात लावायला तयार नव्हतं, वकीलही हात लावायला तयार नव्हते आणि इंटरिम ऑर्डर्स घेऊन बसले होते, त्या जवळपास फक्त मी 2 ते 3 आठवड्याच्या आत 200-300 केसेस संपवल्या होत्या. त्याचप्रमाणे AIचा उपयोग आपण ट्रान्सलेशनसाठी करतो. आज जवळपास 18 ते 20 देशांमध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये सगळ्यांना अवेलेबल होतात. जसं आपण सुप्रीम कोर्टात हा प्रयोग केलाच, हाच पुन्हा हायकोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये होऊ शकेल याच्यासाठी काय करता येईल का? करायला पाहिजे. आणि आता सुप्रीम कोर्टाची AI कमिटी आहे ती त्या दृष्टीने चांगलं काम करते आहे. एकंदरीतच वकिलीत येणाऱ्या नवीन युवकांना, तरुणांना आपण काय सांगाल? वकिली हा धंदा नसून व्यवसाय आहे आणि बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की लॉयर इज अ सोशल इंजिनियर. तो सामाजिक क्रांतीमध्ये काम करू शकतो. आपण बघितलेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, देशाच्या सामाजिक क्रांतीत वकिलांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून हा नुसतं एक धंदा न पाहता एक व्यवसाय आहे. समाजाप्रती आपलं काय ऋण आहे ते ऋण दायित्व करणं आणि त्याचप्रमाणे या देशातील जो गोरगरीब नागरिक, पैसा तर प्रत्येकाला पाहिजेच आहे, कमावणं आवश्यक आहे आणि एव्हरीबडी हॅज टू अर्न हिज लाईव्हलीहूड, पण त्याचप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी आहे हे नवीन पिढीने लक्षात घ्यायला पाहिजे. मी आजकाल बघतो की बऱ्याचशा नवीन वकिलांचा मोठा हा असतो की वर्षभरात माझ्याकडे चांगल्यातली चांगली गाडी कशी येईल. तुम्ही मेहनत केली, कोर्टाचा कॉन्फिडन्स कमावला, चांगलं पक्षकाराचा कॉन्फिडन्स कमावला, नाव कमावलं तर पैसा निश्चितच तुमच्या मागे येतो. परंतु नुसतंच पैशाच्या मागे न धावता आपल्या मेहनतीने, आपल्या इमानदारीने, सचोटीने पहिल्यांदा कसं नाव कमावता येईल, त्याचबरोबर आपल्या समाजाची, देशाची सेवा कशी करता येईल याकडे त्यांनी लक्ष ठेवलं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे, समाजासाठी चांगलं आहे, देशासाठी चांगलं आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये असा संस्मरणीय प्रसंग कोणता सांगता येईल? कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीचा. या व्यतिरिक्त अनेक आहेत. एखादा आपल्या बरेचसे असे न्यायनिवाडे आहेत की ज्याच्यामध्ये मनापासून आनंद झाला की आपण खरोखर समाजासाठी काही करू शकलो, या देशासाठी काही करू शकलो. 370चा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे शेड्यूल कास्टमधलं सब क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये मी पुढे जाऊन क्रिमी लेअरचा सुद्धा मुद्दा पुढे केला. माझ्यासोबत मला अजून 3 जणांनी, म्हणजे 7पैकी 4 जणांनी तो मुद्दा उचलून धरला. अनेक जजमेंट्स आहेत ज्याच्यामुळे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडवर मी मुंबई हायकोर्टात असताना अनेक डिस्ट्रिक्ट कोर्टाचं म्हणजे डिसेंट्रलायझेशन करून न्याय पक्षकाराच्या दारापर्यंत कसं पोचता येईल याकरता प्रयत्न केले. असं दडपण आलेला एखादा निर्णय घेताना फार विचार करावा लागला असं एखादं, म्हणजे आउट ऑफ लॉ जाऊन इतर दडपण येण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे वेन यू हॅव टू डिसाईड ॲज पर लॉ अँड ॲज पर युअर कॉन्शियस, तर मला नाही वाटत की काही दडपण. पुन्हा आपला अमरावतीपासूनचा प्रवास, इथंपर्यंतचा प्रवास, यामध्ये आपल्या खाजगी जीवनामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये फक्त न्यायालयीन बाब सोडून असा कोणता की आपण
अमरावतीवरून मुंबईत यायचं, मुंबईत हायकोर्ट जायचं. अमरावती नागपूर नागपूर मुंबई. असं कोणता प्रसंग होता की की आजच्या तरुणांना असं वाटतं की बाबा मुंबईत यावं की नको, हायकोर्टात जाऊ की नको? तर तुमचा एखादा असा किस्सा जर त्यांना ऐकायला मिळाला तर एक स्फूर्ती, त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल. असा कोणता मुद्दा आहे का? नाही, मी मगाशी सांगितलं की न्याय हे व्यवसायासोबत सेवाभावाचं सुद्धा हे आहे. आणि मला आनंद आहे की मी ज्यावेळेला म्हणजे वकिली म्हणून असो किंवा जज म्हणून असो याच दृष्टीनं कार्य केलेलं आहे. मला आठवतं की मी ज्यावेळेला नागपूरला होतो तर तिथले एक कलेक्टर होते, त्यांनी डिव्हिजन बेंचने ऑर्डर पास केली की नागपूरच्या सगळ्या झोपडपट्ट्या 8 दिवसामध्ये जमीनदोस्त करण्यात याव्या, अन्यथा कलेक्टर विल बी हेल्ड गिल्टी फॉर कंटेम्प्ट. आणि पावसाळ्याचे दिवस होते, मला वाटतं तो जुलै ऑगस्टचाच महिना होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की जर ही ऑर्डर स्टे नाही झाली तर फार मोठा लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ताबडतोब ती आम्ही चॅलेंज केली. सुप्रीम कोर्टापुढे मी स्वतः आर्ग्यू केलं आणि सुप्रीम कोर्टाने त्यात स्टे दिला आणि लाखो जे लोक बेघर होणार होते ते त्यांना वाचवता आलं. आणि योगायोगाने बऱ्याचशा ज्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या झोपडी जंगलाच्या जमिनीवरती वसलेल्या होत्या. आणि सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून किंवा देशाचा चीफ जस्टिस म्हणून जे काही मला न्यायनिवाडे दिले मी, त्यातला तो झोपडी जंगलाचा इश्यू होता. आणि त्या सगळ्या झोपडपट्ट्यांना रेग्युलराईज करण्याचे सुद्धा आदेश दिले. आणि त्याचा एक आनंद आहे की जो प्रवास त्या गरीब झोपडपट्टीवासियांचे घरं वाचवण्यासाठी वकील म्हणून सुरू झाला होता, तो या देशाचा CJI म्हणून ते घरं रेग्युलराईज करण्याची सुद्धा मला संधी मिळाली. असे अनेक प्रसंग आहेत, वेळेच्या अभावी काही सांगता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय पण नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथला व्हावं असा काही एक मतप्रवाह मध्यंतरी पुढे आला होता. काय वाटतं आपल्याला त्या संदर्भात? नाही, मी त्या विचाराशी, कारण की काय आहे की ॲज इट इज आता तर त्यावेळेला मी ज्यावेळेला CJI होतो त्यावेळेला 17 बेंचेस राहायचे. आता जजेस वाढल्यामुळे 18-19 होती. आणि 18-19 जजेसमध्येही एक नेहमी म्हटलं जाते की केस कुठल्या जज पुढे लागते ह्याच्यावरती त्या केसचं भवितव्य अवलंबून असतं. आणि तर 4 ठिकाणी सुप्रीम कोर्ट झालं तर 4 डायव्हर्जंट व्ह्यू येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सुप्रीम कोर्ट हे एकच असावं. एकच असं. कॉलेजियमच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं की त्यांनी दिलेला निर्णय त्यांनी पुढे त्याचं कारण द्यायला पाहिजे? अलीकडे ते असं होत नाही असं दिसतंय. कारण देणं टीका केली जाते, आताच मी 2-4 दिवसांनी वाचलं. परंतु जर एखाद्या वकिलाचं नाव आपण रिजेक्ट करत असू आणि बरेचसे इनपुट्स येत असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं इनपुट येतात, IB कडनं इनपुट्स येतात, ते कन्सिडर करूनच कॉलेजियम निर्णय घेतं. आणि जर हेच सगळं समजा काही लिहिलं गेलं तर वुड इट नॉट अमाऊंट टू पिनलायझिंग दॅट पर्टिक्युलर लॉयर विदाउट गिविंग अन इव्हन हिअरिंग. म्हणून ते डबल एजेड ओपिनियन आहे. आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी असते प्रोसेसमध्ये. असं नाही की बंद खोलीमध्ये बसून कॉलेजियम निर्णय घेतो. कॉलेजियम सगळ्या इनपुट्स लक्षात घेते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इनपुट्स लक्षात घेते, त्याचप्रमाणे हायकोर्टच्या इनपुट्स लक्षात घेतं. जे त्या हायकोर्टाशी संबंधित जे सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती काम करत आहेत त्यांचासुद्धा सल्ला घेण्यात येतो. चीफ मिनिस्टर्स, गव्हर्नर्स या सगळ्यांचा सल्ला घेऊनच कॉलेजियम सांगोपांग निर्णय घेतं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही 16 तारखेला कोल्हापूरला येत आहे. कोल्हापूरकरांना काय सांगाल? 6 जिल्ह्यातल्या लोकांना 1 वर्ष जो आनंद तुम्ही दिलेला आहे ते प्रत्येक वकिलांच्या स्टेटसवर होतं, सिर्फ एक बंदा काफी आहे. काय सांगाल कोल्हापूरकरांना, 6 जिल्ह्यातल्या लोकांना? तुम्ही येत आहे 16 तारखेला कोल्हापूरला. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याकरताच मी येतो आहे. त्यांचा जो आनंद आहे तो माझाही आनंद आहे. आणि ते माझं, मी नेहमीच म्हटलं की 2019मध्ये त्यावेळेला मी सुप्रीम कोर्टात आलो तर मी आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यात गेलो, परंतु कोल्हापूरला आलो नव्हतो मी. आणि
त्यांना त्यावेळेला सांगितलं मी कोल्हापूरला येईल, पण योग्य होईल. सर्किट बेंच घेऊन येईल. आणि ती संधी 16 ऑगस्टला आली मागच्या वर्षी. याचा एक आनंद आहे. प्रश्नच नाही. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला दैनिक सकाळ साम टी व्हीला जे वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.